अ सॉलिड सर्क्युलर शाफ्ट इज यूज टू ट्रान्समिट 50 किलोवॅट ॲट 220 RPM. तर तुम्हाला काय म्हणले बघा, तो म्हणले सॉलिड सर्क्युलर शाफ्ट हे ट्रान्समिट 50 किलोवॅटची पॉवर ट्रान्सफर करताय तुम्ही. याचा अर्थ पॉवर दिली P इज इक्वल टू 50 किलोवॅट. पुढे जाऊया. ॲट 220 RPM. RPM म्हणजे काय बाळांनो, N इज इक्वल टू किती दिले 220. हे बघा दिले ना 220 RPM. तर 220 RPM. पुढे जाऊया. द मॅक्सिमम परमिसिबल शेअर स्ट्रेस. मॅक्सिमम परमिसिबल शेअर स्ट्रेस किती दिले 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे हा तुम्हाला टाऊ दिलेला आहे 110 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. पुढे काय म्हणताय, अँगल ऑफ ट्विस्ट दिला आहे तुम्हाला 1 डिग्री. तो अँगल ऑफ ट्विस्ट जर का समजा 1 डिग्री दिला आहे, थिटा इज इक्वल टू 1 डिग्री. तुम्हाला सांगा बाळांनो, याला कन्वर्जन बी करता येईल आपल्याला. कसं रे, 1 इंटू पाय डिवाइड बाय 180. ओके ना, ठीक आहे. चला राहू द्या, पुढे करू आपण. पुढे लेंथ दिली 2 मीटर. तो लेंथ तुम्हाला 2 मीटर दिलेली आहे, मी लिहितो नंतर ते. पुढे कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द शाफ्ट. तुम्हाला काय काढायचं आहे, डायमीटर कॅल्क्युलेट करून दाखवायचा आहे. जमेल का? चला बरं का, आता हा क्वेश्चन आता एक एक करून बघूया. मला तो पॉवर देतोय, ओके का. तुम्हाला आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो पॉवर काढायचा. कुठला रे बाळांनो, हे बघा, पॉवर इज इक्वल टू 2 पाय NT/60. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला टॉर्क जर टाकायची असेल ना, तो टॉर्क तुम्हाला कशात टाकावं लागतं, न्यूटन मीटरमध्ये. कशात, न्यूटन मीटर. बरं ते मरू द्या, परंतु पॉवर कशात टाकावं लागते, वॅटमध्ये. मग मला सांगा बाळांनो, 50 किलो वॅट म्हणजे किती वॅट, 50 × 10⁻³ वॅट. हा झाला पॉवर. एन बद्दल काही बोलायचं काय काम नाही आहे, टाऊ बद्दल बी काही बोलायचं काम नाही, कारण की न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये. परंतु 1 × π/180 जर केलं बाळांनो, किती येते, हे येते 0.017. ठीक आहे, 174. ओके. लेंथ 2 मीटरची दिली आहे, 2 × 10⁻³ mm मध्ये झाला. ओके. आणि डायमीटर मला काढायला लावलेला आहे. ओके का, सांगा पटपट. ठीक आहे का. तो सगळ्या ज्या गोष्टी होत्या ज्या लागतात त्या आपण कन्वर्जन करून टाकलेल्या आहेत. इथून आपण काय करूया, मला डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. तो त्यासाठी मला पॉवर जर दिली असेल तर तिथून मी टॉर्क काढून घेतो. काय काढून घेतो, टॉर्क. म्हणजे कसं आहे बघा, यूज पॉवरचा फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू 2 पाय NT/60. पॉवर किती दिले तुम्हाला, 50 × 10⁻³ तो पॉवर दिले 50 × 10⁻³. 2 पाय N किती दिलाय तुम्हाला, N दिलाय 220. तो N किती दिलाय 220. आणि टी किती दिला आहे बघा बरं का, टी दिले आहे का तुम्हाला उदाहरणामध्ये, नाही. ती टॉर्क तुम्हाला काढायची आहे जी भेटणार तुम्हाला न्यूटन MM मध्ये. ठीक आहे, सॉरी न्यूटन मीटरमध्ये. ही टॉर्क कशामधून भेटेल, न्यूटन मीटरमध्ये. बघा बरं का, 2 पाय NT/60. तो तुम्ही शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून जर का बघितलं, त्याचं उत्तर टीचं किती येते, टी इज इक्वल टू काढून बघा 2.17 × 10⁻³ हा येईल न्यूटन मीटरमध्ये. कशा येईल बाळांनो, हा न्यूटन मीटर. पण आता इथपर्यंत ठीक आहे न्यूटन मीटर, पण पुढचे जे फॉर्म्युले वापरायचे त्याच्यामध्ये टॉर्क कशात पाहिजे, न्यूटन MM मध्ये. कशात, न्यूटन MM. मग हा मीटर आहे ना, याला MM बनवायचं आहे. मीटरला MM बनवायचं असेल तर काय होईल बाळांनो, 10⁻³. काय होईल, 10. म्हणजे हा जो टॉर्क येईल आपला 2.17 × 10⁻³ पुन्हा, तेव्हा जाऊन तो होईल न्यूटन MM मध्ये. कशात होईल तो, न्यूटन. मग मला सांगा हा टॉर्क कशा काय होऊन जाईल, 2.17 × 10⁻³ म्हणजे काय, 10⁻6 न्यूटन MM. हा झाला आपला टॉर्क. हा काय झाला, टॉर्क. ओके का. तो हा आपला टॉर्क होऊन गेला. मग आता आपण जर का बघायला गेलो तर काय लक्ष, तो आपण टॉर्क काढून टाकला बाळांनो. आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे फॉर्म्युले असतात. काय फॉर्म्युले असतात, आता त्याच्या पुढे बघा, धोबी रेष मारून घेतो आपण, बरोबर का. T/J Gθ/L, T/J τ/R, बरोबर की नाही. मला सांगा, इथे त्यांनी तुम्हाला थिटा दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला हा वाला फॉर्म्युला वापरता येईल. इथे तुम्हाला टाऊ दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला हा पण फॉर्म्युला वापरता येईल. सांगायचं आपल्याला दोघं फॉर्म्युले वापरायचे आहेत, आणि इथून पण डायमीटर काढायचा आणि इथून पण डायमीटर काढायचा. दोघांपैकी जो डायमीटर मोठा राहील तो तुमचा आन्सर राहील. ओके का. चला मग आता वापरा. टी किती आणला, टी आणला 2.17. बरोबर आहे ना, 2.17. हां, 2.17 × 10⁻6 डिवाइड बाय जे काय असतो बाळांनो, हा सॉलिड सर्कल आहे. काय असतो, π/32 × डायमीटरचा 4. डायमीटर दिलाय का बघा, तो दिलेलाच नाहीये. तो डायमीटरचा 4 म्हणजे आपण डायमीटरचा 4 राहू देऊ जसं तसा. इज इक्वल टू जी किती आहे, जी दिलाय किती बघा उदाहरणामध्ये, जी दिलाय का, जी दिलेलं नाही. मग असं कसं होईल, याचा पण काढायला रेडिएशन नाही त्याचं, रेडियस पण दिलेली ना. जर नसेल दिला तर समजा आपण जी काय करून घ्यायचा, मानून घ्यायचं बाळांनो, बरं का, ॲझ्युम करून घ्यायचा. नाहीतर एक आपल्याकडे दुसरा ऑप्शन काय, इकडच्या फॉर्म्युल्यावरून काढायचा फक्त. कळालं का, कारण इकडे जी दिलेलं नाही आहे.
जी दिलेला नाही. थिटा वगैरे सगळं दिलं त्याने, पण त्याने जी दिलेलं नाही. तर दुसरा 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. काय ऑप्शन आहे माहिती आहे का? एक तर जीची व्हॅल्यू 80 GPA घेऊन घ्यायची. उदाहरण तुम्ही आतापर्यंत सोडवले ना, तो किती घेऊन घ्यायची? 80 GPA. अजून करून घ्यायचा तो काय करून घ्यायचा? अजूम करून घ्यायचा. ठीक आहे. तर आपण आता एक काम करूया, याला आपण, कारण की त्याने अँगल ऑफ ट्विस्ट आणि लांबी पण दिली ना, त्यामुळे तुम्हाला जी अजूम करून घ्यावं लागेल. बघून घ्या बरं का, जी आहे का कुठे? नाही आहे, मी घेऊन टाकतो. चला, किती आहे? 80 इंटू काय असतो रे जी? 80 इंटू 10⁻³ GPA आहे ना तो. हां, थिटा किती काढला तुम्ही? थिटा आहे 0.0174. तो 0.0174 डिवाइड बाय लांबी काय आहे आपल्याकडे? लांबी दिली 2 इंटू 10⁻³ तिथं अजून करून घ्या बरं का. 2 इंटू 10⁻³. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून सांगा मला हा डी किती आला बाळांनो. शांतते सोडवा, सगळ्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवा. हा डी किती येणार? तो इथं अजूम करून घ्या बरं का. टेक, आपल्याला माहित नाही कुठला बी मटेरियल असू शकतो ना, एवढा काय फरक पडतो त्याचा. टेक जी इज इक्वल टू किती? 80 GPA. किती आन्सर येतोय सांगा? तो आन्सर जे येते इकडे खूप बारीक आन्सर येते बघा, 0.075. आता एवढा बारीक तर MM डायमीटर राहणार नाही त्याचा, पण चला आपण एक घेऊन टाकला. ओके, अलीकडे या. टी बाय जे, टी किती आहे? 2.17 इंटू 10⁻6. जे किती आहे बाळांनो? पाय बाय 32 इंटू D⁴. बरोबर. टाऊ किती दिला आहे बघा, वाचा. टाऊ किती दिला आहे? 110. तो टाऊची व्हॅल्यू आहे 110. आणि डी किती असतो आपला? आर किती असतो? तो असतो D/2. D/2. मला सांगा, हे सगळं टाका, डीची व्हॅल्यू अल्फा एक्स टाका कॅल्क्युलेटरमध्ये, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून टाका. सांगा हा डी किती आला? किती येतो डी? 75 पॉईंट. जो डी येतोय किती येतो इथं चेक करा. कसं येतं? याचं 75 येते. इकडचा आन्सर जर व्यवस्थित तुम्ही केलं तर तुमचा आन्सर इथं इकडचं येते 75.06 mm. ओके, हा डायमीटर आहे. बरं, इकडचं सांगा किती आन्सर येते हे वाला, पटकन सांगा. 2.17 इंटू 10⁻6 डिवाइड बाय पाय बाय 32 इंटू अल्फा x⁴ इज इक्वल टू 110 110 डिवाइड बाय अल्फा x/2. काढते पटपट. सर अभी तक पहुंचे. तो आपण जेव्हा आता इकडची बाजूचा आन्सर जेव्हा काढणार 2.17 इंटू 10⁻6 हे जेव्हा आपण करणार, तो आपला आन्सर बघा, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. हे जे आन्सर येते इकडचं हे येते 46.488. तर येते 46.488 mm. आपण अलीकडचं पण एकदा आन्सर काढून बघूया हे वाला. ठीक आहे, एकदा चेक करून बघूया आपण. तो बघा, इकडच्या बाजूने आन्सर आले 46.488 आणि ही बाजू जे आपण शोधतोय ती इकडे आन्सर येते 75.01 और 75 पॉईंट समथिंग येते. तो आपण काय करणार? 75.01 mm. 01 mm. तो आता हे बघा, हे एक्झाम्पल डिझायनिंगचे आहे. कशाचे? डिझायनिंगचं. तो डिझायनिंगचे एक्झाम्पलमध्ये प्रत्येकाची व्हॅल्यू बदलतील. कळालं का काय बोलतोय? हे डिझायनिंगचं गणित आहे, त्यामुळे प्रत्येकाची व्हॅल्यू बदलतील. डिझायनिंग कधी सेम राहत नाही. आलं का? तर याचं उत्तर जे काय आहे एका रेंजमध्ये राहील, की पर्टिक्युलर रेंजमध्ये असायला पाहिजे. आपलं उत्तर 75 आलं आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार? डी इज इक्वल टू 75 mm. दिस इज अवर आन्सर. कारण डायमीटर कोणता घेतात? जो मॅक्सिमम आहे तो.